नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुरेश माने पाटील, ऊस शास्त्रज्ञ। आज आपल्याला पूर हंगामी ऊस लागवड भाग या सदरामध्ये जमिनीची पूर्व मशागत, ऊस जातीची निवड, सरीमधील अंतर, पूर हंगामी ऊस लागवडीचं महत्व याविषयीची माहिती मी आपल्याला सांगणार आहे। पूर हंगाम लागवड करत असताना 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान जी लागण केली जाते आणि 14 ते 16 महिन्यामध्ये ऊस तोडला जातो त्याला म्हणतात पूर हंगाम। आडसाली ऊस लागणीनंतर 2 नंबरचा उत्पादन देणारा हा हंगाम आहे। याला कारण असं आहे की आडसालीमध्ये 16 ते 18 महिने ऊस शेतामध्ये उभा राहतो, पूर हंगामामध्ये 14 ते 16 महिने ऊस शेतामध्ये उभा राहतो। 16 ते 18 महिन्यामध्ये आडसालीमध्ये आपल्याला एका ऊसाला 40, 42, 45 कांड्यापर्यंत ऊस निर्माण करता येतो आणि पूर हंगामामध्ये आपल्याला 30-32 पासून 40 कांड्यापर्यंतचा ऊस निर्माण होतो। आडसालीमध्ये सरासरी 80 ते 100 टन किंवा 100 टनाच्या पुढे उत्पादन काढता येतं आणि पूर हंगामामध्ये सरासरी 60 ते 80 टनाचं उत्पादन काढता येतं। शाश्वत 100 टनाकडे सुद्धा जाण्यासाठी हा हंगाम चांगला आहे असं म्हणलं तरी चालेल। आडसाली हंगामामध्ये जेवढे ऊसामध्ये पैसे मिळतात तेवढे पैसे पूर हंगामामध्ये आपण मिळवू शकतो। त्याला कारण असं आहे की पूर हंगामामध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात। या आंतरपिकामध्ये आपल्याला ऊसामध्ये बटाटा घेता येतो, ऊसामध्ये कांदा घेता येतो, ऊसामध्ये फ्लावर बीट घेता येतं, कोबी घेता येतो, मेथी, पालक, शेपू घेता येतो। थोडक्यात रब्बी हंगामामध्ये निघणारी जी आंतरपिकं आहेत ही रब्बी हंगामामध्ये निघणारी आंतरपिकं आपण ऊसामध्ये घेऊ शकतो। आता एक उदाहरण म्हणून मला आपल्याला सांगायचं, मी मध्य प्रदेशमध्ये इंदोरच्या अलीकडे बडवानी, धार, खरगोन जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळा जातो, तर त्या ठिकाणी ऊसामध्ये हरभरा हे आंतरपीक घेतलं जातं। 2 सरीमधलं अंतर 5 ते 5.5 फूट असतं। वरंब्यावरती एक ओळ हरभरा लावला जातो, 6 ते 9 इंचावरती एक ओळ लावली जाते आणि दोन्ही पिकाची लागण झाल्यानंतर गोल नावाच्या तणनाशकाची फवारणी केली जाते। 400 लिटर पाण्यामध्ये 300 ते 400 मिली गोल आणि ठिबक सिंचनाद्वारे हरभऱ्याला उगवण होण्यासाठी एकदा पाणी दिलं जातं, त्यानंतर फुलं दिसायला लागल्यानंतर एकदा पाणी दिलं जातं, दाणा भरत असताना एकदा पाणी दिलं जातं, 3 वेळा फक्त ठिबक सिंचनानं पाणी दिलं जातं। इतर वेळी ऊसाच्या ओलाव्यावरती हरभरा वाढतो आणि एका एकरमध्ये 12 ते 15 क्विंटल पर्यंत हरभरा काढणारे शेतकरी आहेत। गेल्या 2-3 वर्षांमध्ये हरभऱ्याचे रेट 5,000 रुपये क्विंटलच्या आसपास राहिलेले आहेत। त्याच्या अगोदर 10,000 रुपये क्विंटल पर्यंत हरभऱ्याचे रेट होते। म्हणजे एका एकरमध्ये 50,000 पासून 1 लाख रुपयापर्यंत हरभऱ्यामधून पैसे मिळवणारे शेतकरी आहेत। सांगली जिल्ह्यामध्ये आष्ट्याच्या शेजारी मर्दवाडी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी कोबी आणि फ्लावर घेऊन ऊसामध्ये एकरी 50,000 पासून 1 लाख रुपये मिळवणारे शेतकरी आहेत। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की पूर हंगामामध्ये आपल्याला पूर हंगामी ऊसाचं उत्पादन सरासरी 60 ते 80 टन, भविष्यामध्ये शाश्वत 100 टन आणि ऊसामध्ये आंतरपिकं घेऊन आडसाली ऊसाएवढे आपल्याला पैसे मिळवता येतात। म्हणून पूर हंगाम हा आडसाली एवढाच महत्वाचा आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। म्हणून पूर हंगामाची लागवड करताना 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान करत असताना सगळ्यात उत्तम कालावधी मानला जातो 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर। 31 ऑक्टोबरच्या आत लागण झाली तरी योग्य मानली जाते, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णता जास्त असते, हीट जास्त असते, ह्युमिडिटी जास्त असते, म्हणजे आर्द्रता जास्त असते। या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला घेता येतो। म्हणून पूर हंगामाची लागवड वेळेमध्ये पूर्ण करावी आणि चुकून जर लागवड उशिरा होत असेल तर रोपाच्या सहाय्याने लागवड करावी। उदाहरणार्थ आपल्याला खरीपामधलं सोयाबीनचं पीक आहे, भुईमुगाचं पीक आहे आणि मशागत करायला वेळ नाही, पाऊस पडत आहे, अशा दरम्यान जर आपण मशागत करण्याच्या वेळेमध्ये आपण जर स्वतःच्या शेतामध्ये जर रोपं तयार ठेवली तर ही रोपं 20 ते 25 दिवसाचा असताना शेतामध्ये जर लावली तर ज्या दिवशी आपण रोपाची लागण करतो त्या अगोदर 1 महिना लागणीची तारीख पकडली जाते। म्हणजे उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर 25 नोव्हेंबरला समजा आपण रोपाची लागण केली तर आपली लागणीची तारीख 25 ऑक्टोबर धरली जाते। म्हणून उशीर होत असेल तर रोप लागण करावी,
वेळेवरती होत असेल तर रोप लागण पण चालेल आणि कांडी लागण पण चालेल. या पद्धतीनं 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान लागण करून 14 ते 16 महिन्यामध्ये आपल्याला ऊसतोड करायची आहे. याला म्हणतात पूर हंगाम. पूर हंगामाचं महत्व लक्षात आलं. पूर हंगामामध्ये आंतरपिकं घेता येतात हे लक्षात आलं. आता पूर हंगाम या पिकासाठी आपल्याला जमिनीची पूर मशागत करायची आहे आणि जमिनीची पूर मशागत करत असताना आपल्याला आडव्या उभ्या 2 वेळा नांगरटी करायची आहे. आडवा उभा 2 वेळा कल्टिवेटर मारायचा, एकदा रोटावेटर मारायचा. पहिली नांगरट झाल्यानंतर एका एकरला 4 ते 5 ट्रॉली शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर करायचा आणि शेणखत किंवा कंपोस्ट खत जर कमी असेल तर सऱ्या सोडल्यानंतर सरीमध्ये शेणखत कंपोस्ट खताचा वापर करायचा. कोंबडी खत उपलब्ध असेल तर आपल्याला 5 टनापर्यंत कोंबडी खत टाकायला सुद्धा उपलब्ध असेल तर टाकायला हरकत नाही. आणि कारखान्याचं प्रेस मोड कंपोस्ट खत मिळत असेल, ज्याला बायोअर्थ कंपोस्ट खत म्हणतात, हे सुद्धा टाकायला हरकत नाही. 10 ते 15 टनापर्यंत एकरी ट्रॉलीच्या भाषेमध्ये एका एकरला 3 ट्रॉल्या 4 ट्रॉल्या किंवा शेणखतामध्ये 4 ते 5 ट्रॉल्या एकरी टाकायला हरकत नाही. पहिली नांगरट झाल्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे, दुसऱ्या नांगरटीच्या अगोदर टाकायचं. शेतकरी बांधवांनो, आपल्याकडे शेणखत कमी असेल तर आपण सऱ्या सोडल्यानंतर सरीमध्ये टाकावं आणि भरपूर असेल तर दुसऱ्या नांगरटीच्या अगोदर टाकावं. आता सांगितलेल्या कामामध्ये पहिली नांगरट पूर्व पश्चिम केलेली असेल तर त्यानंतर दुसरी नांगरट दक्षिण उत्तर करायची आहे. मध्ये शेणखत कंपोस्ट खताचा वापर करायचा आहे. आडवी उभी 2 वेळा नांगरट करायची आहे, एकदा रोटावेटर मारायचा आहे. ही कामं करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कल्टिवेटर मारत असताना हराळी किंवा लवाळ्याच्या गाठीवरती येतात, त्या गाठी वेचून आपल्याला त्या नष्ट करायच्या आहेत, म्हणजे ऊसामध्ये हराळी लवाळ्याचा प्रादुर्भाव येत नाही. आता ही मशागत करत असताना जर शक्य असेल तर पहिली नांगरट करण्यापूर्वी आपल्याला 5 फूट अंतरावर एकदा सब सॉइलर जर चालवता आला तर सब सॉइलर चालवावा. 2 तासामधलं अंतर 5 फूट ठेवावं. जमिनीमध्ये 1.5 ते 2 फूट हे अवजार जातं. जमीन चिरण्याचं काम केलं जातं, जमीन फाडण्याचं काम केलं जातं, जमिनीमध्ये हवा भरण्याचं काम केलं जातं. म्हणून जर सब सॉइलर चालवायचं असेल तर 5 फूट अंतरावर चालवावा. यासाठी 50 HP वरचा ट्रॅक्टर लागतो आणि आपल्याला 1.5 ते 2 फूट खोलीमध्ये जाऊन जमीन चिरण्याचं, जमीन फाडण्याचं काम केल्यामुळं जमिनीमध्ये हवा पाण्याचं संतुलन राखलं जातं, मुळांचा विकास चांगला होतो, वरच्या थरातले क्षार तळाला जाऊन जातात, त्यामुळं मुळांचा विकास चांगला झाल्यामुळं एकरी 5 ते 7 टन ऊसाचं उत्पादन वाढवता येतं. म्हणून मशागतीच्या कामामध्ये आता सांगितलेला सबसॉइलर हा एक महत्वाचा विषय आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये एक लक्षात ठेवावं की जमिनीचं सपाटीकरण करणे. जर ठिबक सिंचन करणार असाल तर जमिनीचं सपाटीकरण करण्याची आवश्यकता नाही, पण ठिबक सिंचन जर करणार नसाल तर आयुष्यामध्ये एकदा जमिनीचं सपाटीकरण करण्याची गरज आहे. आणि जमिनीचं सपाटीकरण करत असताना 100 मीटर जर सरीची लांबी असेल तर 100 मीटर सरीच्या लांबीमध्ये या कडेपासून त्या कडेपर्यंत आपल्याला 1 ते 1.25 फुटाचा ढाळ ठेवायचा, 30 ते 40 सेंटीमीटरचा ढाळ ठेवायचा. 100 फूट सरीची लांबी असेल तर 100 फूट सरीच्या लांबीमध्ये या कडेपासून त्या कडेपर्यंत 10 ते 12 सेंटीमीटरचा ढाळ ठेवायचा. थोडक्यात जमिनीचं सपाटीकरण व्यवस्थित झालं, शास्त्रीय भाषेमध्ये 0.3 ते 0.4% उतार जर आपण मेंटेन ठेवला तर आपल्याला 3-3, 4-4 सऱ्यांना पाणी देताना सोपं जातं. पाणी ना पळत नाही, पाणी ना थांबत नाही, पाणी चालत जातं. त्यामुळे ऊस पिकाला पाणी व्यवस्थित बसतं आणि ज्या ठिकाणी ऊस पिकाला पाणी व्यवस्थित बसतं त्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन वाढतं. म्हणून जसं पहिली नांगरट करण्याच्या अगोदर सबसॉइलर चालवण्याला महत्व आहे, तसं आयुष्यामध्ये एकदा जमिनीचं सपाटीकरण करण्याला सुद्धा महत्व आहे. म्हणून जमिनीचं सपाटीकरण, सबसॉइलरचा वापर, आडवी उभी 2 वेळा नांगरट, आडवा उभा 2 वेळा कल्टिवेटर, खूप मोठे ढेकळं असतील तर 1 वेळ रोटावेटर आणि त्यानंतर पूर्ण मशागत झाल्यानंतर सऱ्या सोडण्याचं काम करायचं आहे. सऱ्या सोडण्यापूर्वी आपल्याला पायामधले चप्पल किंवा जे बूट असतील ते काढून पूर्व पश्चिम एकदा अनवाणी पायानं चालायचं आहे. पायाच्या तळव्याने मेंदूला सांगितलं पाहिजे की या रानामध्ये सरी सोडायला हरकत नाही. आणि पायाचा तळवा जर म्हणत असेल खूप मोठी ढेकळं आहेत, मला चालता येत नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला सऱ्या सोडायचा अधिकार नाही. म्हणजेच रान रवाळ भुसभुशीत चांगल्या पद्धतीची जमिनीची तयारी झाल्यानंतर आपल्याला सऱ्या सोडण्याचं काम करायचं. सरी सोडत असताना सरीचा आकार कसा असला पाहिजे? सरी सोडत असताना सरीचा आकार हा इंग्रजी यू आकार असला पाहिजे. फी आकाराची सरी नको. इंग्रजी जर यू आकाराची जर सरी असेल तर त्या ठिकाणी खतं टाकणं सोपं जातं, पाणी देणं सोपं जातं,
ऊसाच्या बगलेमध्ये बाळभरणी नावाचं एक अवजार आपल्याला चालवायचा, बाळभरणी करायची 1.5 ते 2 महिन्याच्या ऊसामध्ये बाळभरणी करणं सोपं जातं. म्हणून 1.5 ते 2 महिन्याच्या ऊसाला बाळभरणी करण्यासाठी सरीचा आकार इंग्रजी यू आकार असला पाहिजे. फी आकाराची सरी नको आहे. आता सरी इंग्रजी यू आकाराची पाहिजे, फी आकाराची नको हे लक्षात आलं. सरीमधलं अंतर किती असलं पाहिजे? सरीमधलं अंतर पाटानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 2 सरीतलं अंतर कमीत कमी 4 फूट आणि भविष्यामध्ये 4.5 ते 5 फुटापर्यंत जायला हरकत नाही. पाटानं पाणी देणारे 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट आणि ठिबक सिंचनानं पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सरीतलं अंतर 5 फूट, 5.5 फूट, 6 फूट. ठिबक सिंचनानं आपल्याला ऊसाच्या बुडाजवळ लॅटरल ठेवता येते. 4 महिन्यापर्यंत ऊसाच्या बुडाजवळ आणि 4 महिन्यानंतर वरंब्याच्या बगलेला लॅटरल ठेवून आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करता येतं. म्हणून ठिबक मध्ये आपण 5 फूट, 5.5 फूट, 6 फुटापर्यंत अंतर ठेवायला हरकत नाही. पाट पाण्यामध्ये मात्र सरीतलं अंतर 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट ठेवायचं आहे. त्या ठिकाणी मोठी भरणी झाल्यानंतर मधल्या रिकाम्या जागेला पाणी जास्त द्यावं लागतं. म्हणून सरीतलं अंतर 4.5 ते 5 फुटाच्या पुढे, मात्र पाट पाण्यामध्ये नको. सरीमधलं अंतर वाढवण्याचा फायदा काय होतो? सरीमधलं अंतर वाढवण्याचा फायदा म्हणजे आपल्याला 2 सरीतलं अंतर वाढवल्यामुळे ऊसाला सूर्यप्रकाश एकसारखा मिळतो आणि चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे पानं रुंद होतात, पानं लांब होतात, पानं हिरवीगर्द होतात. त्यामुळे ऊसाची जाडी आणि पेरामधलं अंतर वाढतं. चांगला सूर्यप्रकाश मिळावा म्हणून सरीतलं अंतर जास्त पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे ऊसामध्ये कोबी घ्यायचा आहे, फ्लावर घ्यायचा आहे किंवा बटाटा लावायचा आहे किंवा हरभरा लावायचा आहे किंवा लाल बीट लावायचा आहे किंवा मेथी, पालक, शेपू लावायचा आहे. आंतरपिकं घेण्याच्या दृष्टिकोनातून हे सरीतलं अंतर फायद्याचं ठरतं. म्हणजे एकमेकांना ऊसाला आंतरपिकाचा त्रास होत नाही आणि आंतरपिकाचा ऊसाला त्रास होत नाही. पिकांना पूरक असा फायदा होतो. सूर्यप्रकाशाचा फायदा घेता येतो, जमिनीतल्या ओलाव्याचा फायदा घेता येतो, अन्नद्रव्यांचा फायदा घेता येतो. म्हणून आपल्याला आंतरपिकं ऊस पिकामध्ये घेणं हे फायद्याचं ठरतं. त्यासाठी पूर हंगाम फायद्याचा आहे. सरीतलं अंतर वाढवल्यामुळे आपल्याला खोडव्यामध्ये पाचट ठेवणं सोपं जातं. एका एकरला 3 ते 3.5 टन पाचट निघतं आणि हे पाचटाचं आच्छादन करणं सोपं जातं. म्हणून सरीमधलं अंतर आता सांगितल्याप्रमाणे वाढवायचं आहे. सरीतलं अंतर वाढवल्यामुळे आपल्या ऊसामध्ये रोग आणि कीड जर आली, लोकरी मावा आला, पांढरी माशी आली, पायरीला आला किंवा हुमणी आलेली आहे, वाळवी आलेली आहे, या रोगासाठी, किडीसाठी किंवा पोकाबोंग आलेला आहे, फवारणी करायची आहे. तर रोग किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला औषधांचा वापर व्यवस्थित फवारणी करता येते. ऊसाच्या बुडाजवळ कीटकनाशक, बुरशीनाशक व्यवस्थित वापरता येतात, फवारणी करता येते. म्हणून रोग किडीचा नियंत्रण करण्यासाठी सरीमधलं अंतर जास्त पाहिजे. सरीतलं अंतर वाढवल्यामुळे छोट्या ट्रॅक्टरनं मशागत करणं सोपं जातं. आज बाजारामध्ये 21 HP कुबोटा ट्रॅक्टर आलेला आहे, 18 HP मित्सुबिशी ट्रॅक्टर आलेला आहे, 13 HP VST शक्ती मित्सुबिशी ट्रॅक्टर आलेला आहे, 7.5 HP इटालियन पॉवर टिलर आलेला आहे, 24 HP कुबोटा बाजारामध्ये आहे. अशा प्रकारच्या ट्रॅक्टर, छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं, मग पॉवर टिलर असेल किंवा 4 चाकी ट्रॅक्टर असेल, अशा छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं आपल्याला मशागत करता येते. यामध्ये बाळभरणीचं काम आहे, मोठ्या भरणीचं काम आहे, दर महिन्याला ऊसाच्या पानावर फवारणी करण्याचं काम आहे. ही सगळी कामं आपल्याला छोट्या ट्रॅक्टरनं चांगल्या पद्धतीने करता येतात. म्हणून सरीमधलं अंतर जास्त पाहिजे. भविष्यामध्ये ऊस तोडण्यासाठी हार्वेस्टर येणार आहे, मजूर मिळणार नाही. हार्वेस्टरनं जर ऊस तोडायचं असेल तर सरीतलं अंतर आता सांगितल्याप्रमाणे जास्त पाहिजे. थोडक्यात सरीमधलं अंतर वाढवा, ऊसाचं उत्पादन वाढवा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण सरीमधलं अंतर वाढवत असताना ऊस संख्या नियोजनाचा विषय आपल्याला समजून घ्यावा लागेल. मोठी भरणी करताना एकरामध्ये 55 ते 60 हजार ऊस पाहिजेत आणि तोडणी करताना आपोआप 40 ते 45 हजार ऊस राहतात. म्हणून ऊस संख्या नियोजन कसं करावं हे माहीत असणाऱ्या शेतकऱ्यांनी सरीतलं अंतर किती वाढवायला हरकत नाही. थोडक्यात मोठ्या भरणीच्या वेळी 55 ते 60 हजार ऊस संख्या ठेवण्यासाठी आपल्याला 4 फुटामध्ये 10 फुटात ऊस किती आहे, 4 फूट सरीतल्या अंतरामध्ये 10 फुटात ऊस किती आहे याची माहिती पाहिजे. आता मी माहिती सांगणार आहे ऊस संख्येविषयी. सरीमधलं अंतर जर 4 फूट असेल तर 10 फुटामध्ये 50 ते 55 ऊस असायला हवेत. सरीमधलं अंतर जर 4.5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 55 ते 60 ऊस असायला हवेत आणि सरीतलं अंतर जर 5 फूट असेल तर 10 फुटामध्ये 65 ते 70 ऊस असायला हवेत. 5.5 फुटासाठी 10 फुटामध्ये 70 ते 75 फूट आणि सरीतलं अंतर जर 6 फूट असेल तर 10 फुटामध्ये 75 ते 80 ऊस पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे संख्या ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी म्हणजे साधारणपणे 80 किंवा 90 किंवा 100 दिवसाचा ऊस असताना अपेक्षित संख्या मिळाल्यानंतर वरंब्यावरती छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर मारून आपल्याला सरी वरंबा सपाट करून
जादा झालेल्या ऊसाचं फुटव्याचं नियंत्रण करतायत. म्हणून शेतकरी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, ऊस संख्या नियोजन हा विषय डोळ्यासमोर ठेवून सरीतलं अंतर वाढवावं. ज्यांचा अभ्यास कच्चा आहे, ज्यांना ऊस संख्येविषयी माहिती नाही, अशा शेतकऱ्याने 2 सरीतलं अंतर सरासरी 4.5 फूट अंतर ठेवून लागण केली तरी फायद्याचं ठरू शकतं. म्हणून ज्यांना ज्ञान नाही त्यांच्यासाठी 4-4.5 फूट, आणि ज्यांचं ज्ञान ऊस संख्येविषयी परिपूर्ण आहे त्यांनी 5-5.5-6 फुटापर्यंत अंतर वाढवायला हरकत नाही. सरीतलं अंतर वाढवल्यानंतर संख्या नियोजन कसं करायचं हे थोडक्यात लक्षात आलं. आता शेतकरी बांधवांना आपल्याला या पूर हंगामासाठी कोणत्या ऊस जातीची लागण करायची आहे? आपल्याकडे पूर हंगामासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी शिफारस केलेली कोश 86-032 ही सगळ्यात उत्तम जात आहे. कोश 86-032 ही जात को 62-198 आणि कोशी 671 या जातीपासून तयार केलेली आहे. या जातीला फुटवा भरपूर आहे, म्हणून सरीमधलं अंतर जास्त ठेवा, टिपरामधलं अंतर किंवा रोपातलं अंतर जास्त ठेवा. या जातीमध्ये तुरा येत नाही, आला तर उशिरा येतो. साखर भरपूर आहे, वजन चांगलं आहे, रोग किडीचं प्रमाण कमी आहे. म्हणून आपल्याला 2 सरीतलं अंतर आता सांगितल्याप्रमाणे 4.5 फूट, 5 फूट, 5.5 फूट आणि 2 रोपातलं अंतर किंवा टिपरातलं अंतर जास्त ठेवायचं आहे आणि लागण करायची आहे. कोश 86-032 ही जात ऊस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून, रिकव्हरीच्या दृष्टिकोनातून, म्हणजे शेतकरी आणि साखर कारखाना या दोघांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. या जातीचा जन्म 1996 साली झालेला आहे, तरी सुद्धा आज घडीला 60 ते 65% क्षेत्र या जातीखाली आहे. म्हणून ज्या ज्या निचऱ्याच्या जमिनी आहेत अशा जमिनीमध्ये आपण 86-032 या जातीची लागवड करावी. ज्या जमिनी चिवड झालेल्या आहेत, ज्या जमिनी क्षारयुक्त झालेल्या आहेत, जमिनीचा सामू वाढलेला आहे, पीएच वाढलेला आहे, अशा जमिनीमध्ये आपल्याला 265 या जातीची लागण करावी. 265 ही जात मध्यवर्ती संशोधन केंद्र पाडेगाव यांनी काढलेली आहे. क्षारयुक्त जमिनीमध्ये, चिबड जमिनीमध्ये, पीएच वाढलेल्या जमिनीमध्ये चांगली येते, ऊसाची वाढ चांगली होते, जाडी चांगली आहे, रिकव्हरी मात्र थोडीशी कमी आहे. म्हणून या जातीला पुढच्या वर्षी पूर्णपणे थंडी मिळाल्यानंतर जर ऊस तोडला तर साखर कारखान्याला रिकव्हरी मिळते आणि शेतकऱ्यांना सुद्धा उत्पादन चांगलं मिळतं. म्हणून सरासरी 15-16 महिन्याचा ऊस असताना जर तोड झाली आणि थंडी मिळाल्यानंतर जर 265 तोडला तर ही जात सुद्धा चांगली आहे. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये या जातीला तपकिरी टिपके, ज्याला इंग्रजीमध्ये आयस्पॉट म्हणतात, आयस्पॉट रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकरी याला तांबेरा म्हणतात, तो तांबेरा नसून तपकिरी टिपके आहेत, आयस्पॉट आहे. त्याचबरोबर खोडव्यामध्ये गवताळ वाढीचं प्रमाण वाढत आहे. म्हणून आपल्याला भविष्यामध्ये 265च्या बाबतीमध्ये विचार हा करावाच लागेल. मी तर असं म्हणेन की सगळ्यात उत्तम जात राहील 86-032, पण जिथं पर्याय नाही, जिथं जमिनी बिघडलेल्या आहेत अशा ठिकाणी 265ची लागण करावी. तिसरी जात आहे ती म्हणजे VSI 8005. पूर हंगामासाठी चांगली जात आहे, वेगानं वाढणारी जात आहे, जाडी चांगली आहे, पेरामधलं अंतर चांगलं आहे. फक्त पावसाळ्यामध्ये या जातीवरती कोकाबोंगचं प्रमाण थोडंसं जास्त असतं आणि त्यानंतर वाड्याला ऊस जास्त असल्यामुळे ऊस लोळण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. पण 86-032 265 नंतर चांगलं उत्पादन देणारी जात यापैकी 8005 ही एक जात आहे. तर शेतकरी बांधवांनो, 3 नंबरला आपण 8005चा विचार करावा. 4 नंबरमध्ये महाराष्ट्रामध्ये आज उशिरा लागण करून लवकर ऊस तोडायचा असेल तर MS 10001 नावाची एक जात आहे. उशिरा लागण करून लवकर ऊस तोडायचा असेल तर MS 10001 ही एक जात अशी चांगली आहे की ही जात 265 या जातीपासून तयार केलेली आहे. या ऊसाची जाडी चांगली आहे, पेरामधलं अंतर चांगलं असतं, ऊस हिरवागर्द असतो, वाढ हिरवगर्द असतं आणि रिकव्हरी भरपूर असल्यामुळं 12 ते 13 महिन्यामध्ये रिकव्हरी पण चांगली मिळते, म्हणजे साखर कारखान्यासाठी चांगली आहे. जाडी आणि पेरातलं अंतर चांगलं असल्यामुळं 12 ते 13 महिन्यामध्ये ही जात 50 टनापासून 80 टनापर्यंत उत्पादन देणारी जात आहे. म्हणून MS 10001 उशिरा लागण करून लवकर ऊस तोडणाऱ्यांसाठी चांगली आहे. याच्या व्यतिरिक्त जास्त पावसाचा जो भाग आहे, उदाहरणार्थ जो हायवेचा भाग आहे, पुण्यापासून कराड, कोल्हापूर, बेळगावकडे जात असताना हायवेचा जो पश्चिम भाग आहे, मग सांगली जिल्ह्याचा शिराळा भाग असेल किंवा कोल्हापूरच्या रंकाळाच्या पलीकडचा भोगावतीचा भाग असेल किंवा आजरा, गडिंग्लज, चंदगड भाग असेल, कागलचा पश्चिम भाग असेल, या पट्ट्यामध्ये मात्र आपल्याला जर निचऱ्याची जमीन असेल, तांबूस मोडीवरच्या जमिनी असतील तर 3102 ही जात सुद्धा चांगली आहे. ही जात लोळत नाही, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं काढलेली जात आहे, तांबेरा पडत नाही, फक्त या जातीमध्ये फुटवा कमी आहे आणि खोडवा नरम येतो, पण जाडी चांगली असल्यामुळे उत्पादन चांगलं येतं. जास्त पावसाच्या भागामध्ये 3102 सुद्धा चांगली आहे.
जास्त पावसाच्या भागामध्ये शेतकरी बांधव 92,005 ही लागण करतात. 92,005 ह्या जातीवरती तांबेरा जास्त पडतो. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण पंपाला 15 मिली फॉलिक्युर आणि 50 ग्रॅम अँट्राकॉल, पंपाला 15 मिली फॉलिक्युर आणि 50 ग्रॅम अँट्राकॉल आणि 30 ग्रॅम बोरॉन आणि 15 मिली स्टिकर या पद्धतीनं 15 ते 20 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या केल्या तर तांबेऱ्याचं नियंत्रण करता येतं. किंवा पंपाला 30 ग्रॅम ब्ल्यू कॉपर किंवा ब्लॉयटॉक्स ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे, पंपाला 30 ग्रॅम आणि 15 मिली स्टिकर आणि 30 ग्रॅम बोरॉन या पद्धतीने जर फवारणी केली तर तांबेऱ्याचं नियंत्रण 92,005 वरचं आपण करू शकतो. 92,005 ही रिकव्हरीला चांगली आहे, गुळाला चांगली आहे, लोळत नाही. फक्त तेच बियाणं वापरत असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये उत्पादन कमी होत आहे. म्हणून 3 वर्षातून एकदा बेणे बदल करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये टिश्यू कल्चरची जी रोपं तयार केली जातात ही रोपं आणून आपण 1 गुंठ्यावरती लावावेत. एका गुंठ्याला 100 रोपं लागतात आणि 1 गुंठ्यावरती जर आपण 92,005 ची रोपं लावली तर पुढच्या वर्षी आपल्याला 2 एकराचं बियाणं तयार होऊ शकतं. विनंती एकच आहे की 92,005 वरती तांबेऱ्यासाठी नियंत्रण करणं आणि 3 वर्षातून बेणे बदल करणं हा जर फायदा घेतला तर आपल्याला 92,005 सुद्धा ही जात चांगली आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रानं आता शिफारस होण्याच्या मार्गावर आहे, पूर्व प्रसारित झालेली कोण 9057 नावाची जात सुद्धा चांगली आहे. कोण 9057 ही जात जाडी चांगली आहे, ऊसाची पेऱ्यामधला अंतर चांगला आहे, थोडासा फुटवा कमी आहे, हळू वाढणारी जात आहे, पण उत्पादन आणि रिकव्हरीला चांगले असणाऱ्या 9057 जातीचा सुद्धा विचार करायला हरकत नाही. या जातीवरती तांबेरा फारसा काही पडत नाही. त्यामुळं 9057 को 9057 MS 10001 92,005 को VSI 03102 265 VSI 8005 आणि को 8632 यापैकी एक जात आपल्याला निवड करायची आहे. आपण जर विचारलात प्रश्न एका वाक्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट जात कोणती, तर सगळ्यात उत्कृष्ट जात आहे को 8632. कारखान्याची परवानगी असेल तर COM 265, 3 नंबरला 8005, 4 नंबरला 10,001 आणि इतर जाती त्यानंतर त्याचा नंबर लागतो. म्हणून आता सांगितलेल्या जातीपैकी एक जातीची निवड करायची आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला अडसाले एवढे ऊसाचे पैसे मिळवण्यासाठी आता सांगितलेलं जे शास्त्र आहे ते समजून घ्यावं आणि ते शेतामध्ये उतरवावं. आज पहिल्या भागामध्ये मी आपल्याला जमिनीची पूर्व मशागत कशी करावी, ऊस जातीची निवड कशी करावी, त्याचबरोबर सरीमधलं अंतर किती असावं, त्यामध्ये फुटवा नियंत्रण करण्याच्या दृष्टिकोनातून संख्या किती असावी याविषयीची थोडक्यात मी सांगितलेले आहे. असं आपण दर बुधवार 11:30 वाजता फेसबुकच्या माध्यमातून भेटणार आहोत. नेचर केअरला धन्यवाद इच्छितो, कारण नेचर केअर फर्टिलायझर कंपनीनं सातत्यानं मार्च एप्रिल पासून कोरोना सारख्या महामारीच्या मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा क्रम फेसबुकच्या माध्यमातून ठेवलेला आहे. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती, नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं फेसबुक पेज लाईक करावं आणि ही सविस्तर आपण घेतली एवढंच मी या ठिकाणी विनंती. आता सांगितल्याप्रमाणे पूर हंगाम ऊस विषयीची माहिती समजून घेऊन शेतामध्ये शास्त्र व्हावं आणि जास्तीत जास्त ऊसाचं उत्पादन काढावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि नेचर केअर फर्टिलायझर कंपनीला धन्यवाद देतो की त्यांनी मला या ठिकाणी आपल्या समोर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि सर्व शेतकरी बांधवांना धन्यवाद देऊन या ठिकाणी तो महाराष्ट्र.